नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला आलेली कमळीला सरोजाचा फोटो दिसतो आणि तो कशा प्रकारे त्याच्या आईचं सत्य बाहेर येतं ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की सकाळ सकाळी महाजन हवेली असते आणि कमळी आशासमोर उभी असते. केस बाजूला करत कानाकडे हात नेते आणि अचानकच तिच्या चेहऱ्यावरती घाबरलेपणा येतो. कमळी स्वतःशीच बोलत असते, अरे देवा, माझं एक कानातलं कुठे गेलं असेल. ती झटक्यातच बेड, टेबल, ड्रॉवर, कपडे सगळीकडे शोधत असते, पण तिला काहीच सापडत नाही. तेवढ्यात निंगी आत येते आणि निंगी म्हणते, काय ग, काय झालं कमळी, इतकी घाईघाई का करतेस आणि टेन्शनमध्ये कशी दिसतेस. तेव्हा कमळी घाबरूनच म्हणत असते, निंगी, माझं कानातलं हरवलेलं आहे ग. ते सोन्याचं नाही, पण माझ्यासाठी खूप खास आहे, कारण ते माझ्या आईने दिलेलं होतं. निंगी म्हणत असते की कुठे पडला असेल. कमळी क्षणभर ती विचार करते आणि तिच्या डोळ्यांमध्ये कानातलं आणि कालचं चित्र दिसतं आणि कमळी मनामध्ये बघते की काल मी पोलीस स्टेशन जवळ गेले होते आणि तिथेच माझ्या कानातलं कुठेतरी हुक सैल झालेला होता आणि कमळीचा चेहरा पांढरा पडतो. कमळी तडक आवाजामध्ये उभी राहते आणि म्हणते, निंगी, मला पोलीस स्टेशनला जावं लागेल. मला वाटतं तिथेच पडलेलं असेल. निंगी घाबरून जाते आणि म्हणते, कमळी, पोलीस स्टेशन आणि तिथे कोणी पाहिलं असेल तर. तेव्हा कमळी ठामपणे विचार करते आणि म्हणते, निंगी, ते कानातलं माझ्या आईचं होतं आणि ते हरवलं तर मला कधीच शांती मिळणार नाही, कारण ती माझ्या आईची निशाणी आहे आणि ती माझी आईच आहे, तसं मला सांभाळावं लागणार. तेव्हा निंगी तिचा हात पकडते आणि म्हणते की ठीक आहे, मीही येते, पण लक्षामध्ये ठेव की आपल्याला शांत राहायचं आहे, तिथे काहीच जास्त बडबड करायची नाही. कमळी तिथेच मान हलवते आणि दोघी जण तिथे निघतात. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच तिथे दिसते गर्दी, आवाज, पोलिसांचा धाक, हे सगळं तिथे चालू असतं. कमळी आणि निंगी आत येतात आणि कमळी थोडी घाबरलेली असते, पण कानातल्यासाठी हट्टाने पुढे जाते आणि डेस्कवरती बसलेला कॉन्स्टेबल त्यांना वरून खाली असं पाहत असतो. कॉन्स्टेबल रागामध्ये म्हणत असतो, काय पाहिजे. तेव्हा कमळी नम्रपणे बोलते. कमळी म्हणते, साहेब, काल मी इथे आली होती आणि माझं एक कानातलं हरवलेलं आहे, इथेच कुठेतरी पडलेलं असेल आणि असं मला वाटतंय. कॉन्स्टेबल तिथे हसतो आणि वरून टोमणा पण मारतो. तो म्हणत असतो, हे पोलीस स्टेशन आहे, लॉस्ट अँड फाउंड नाही. कानातलं हरवलं तर घरी शोध, इथे नाही, ही काही जागा नाही. कमळीचा चेहरा उतरतो आणि निंगी हळू आवाजात म्हणत असते, साहेब, प्लीज एकदा पाहावं लागेल, कारण ती खूप टेन्शनमध्ये आहे. कॉन्स्टेबल वैतागून तिथून उठून जातो आणि कॉन्स्टेबल म्हणतो, ठीक आहे, जा, तिथे काउंटरजवळ बघा आणि जिथे लोकांचं सामान पडलेलं असतं तिथे जाऊन पहा. तेव्हा कमळी लगेच त्या बाजूला जाते. निंगी तिच्या मागे जाते आणि ह्याच वेळेला दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णा पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करते. तिच्या हातात सरोजाचा जुना फोटो असतो आणि तिच्या मागे राजन असतो. अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती राग आणि वेदना असते. डेस्कवरती बसलेला PSI अन्नपूर्णा यांना पाहून उठून जातो आणि म्हणतो, हो मॅडम, काय काम आहे का. तेव्हा अन्नपूर्णा फोटो पुढे ठेवतात आणि तडक आवाजामध्ये म्हणतात, ह्या बाईची मिसिंग तक्रार दाखल करायची आहे, त्यांचं नाव आहे सरोजा. तेव्हा PSI फोटो उचलतो आणि नीट मागून पुढून पाहत असतो. PSI म्हणतो, मॅडम, ही मिसिंग कधीपासून आहेत. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम क्षणभर गप्प बसतात आणि म्हणतात की वर्षापासून आहे, पण आता मला खात्री आहे की ती जिवंत आहे आणि ह्याच शहरामध्ये आहे. तेव्हा राजन तिथे शॉक होतो आणि PSI पण गंभीर आवाजामध्ये म्हणत असतात, तुम्हाला खात्री कशी झाली त्याची. तेव्हा अन्नपूर्णा थोडी पुढे जाते आणि म्हणत असते की माझ्या घरामध्ये एक मुलगी आहे, तिचं नाव कमळी आहे आणि तिच्या आयुष्यात जे जे काही घडलेलं आहे ते सरोजाशी जुळतं मिळतं असतं आणि आता तुम्ही तपास करा, नाहीतर मी वरच्या ऑफिसमध्ये जाते. तेव्हा PSI मान हलवतो आणि PSI म्हणतो, ठीक आहे मॅडम, आम्ही केस उघडतो. तो कॉन्स्टेबलला हाक मारतो आणि म्हणतो, PSI. कॉन्स्टेबल तिथेच येतो आणि फोटो कॉपी करून सर्क्युलेशनला पाठवा, असं म्हणत असतो. तेव्हा कॉन्स्टेबल फोटो घेऊन फोटो कॉपी काउंटरकडे जातो. कमळी त्या काउंटरजवळ जमिनीवरती शोध घेत असते आणि तिचं लक्ष खाली जातं आणि मग वर बघते आणि वरच्या आवाजाकडे बघत जाते. तेव्हा कॉन्स्टेबल फोटोकॉपी मशीनवरती सरोजाचा फोटो ठेवतो आणि कमळीचे डोळे त्या फोटावरती जातात आणि तिचं अंग थरथरतं. तो फोटो पाहूनच तिला घाबरायला होतो. कमळी मनामध्ये विचार करते, हा हा चेहरा मला मला का इतका ओळखीचा वाटतोय
आणि निंगी कमळीच्या चेहऱ्याकडे पाहते. निंगी म्हणते, कमळी काय झालं ग? काय होतंय तुला? तेव्हा कमळी बोलतच नाही. ती हळूहळू उभी राहते आणि तिच्या पायात जणू ताकदच नाही. कॉन्स्टेबल मशीन चालू करतो आणि फोटो काही सेकंदामध्ये पूर्ण स्पष्ट दिसतो. कमळीच्या तोंडून नकळत शब्द निघतो. कमळी हळू आवाजात म्हणत असते, आई. तेव्हा निंगीचा श्वास तिथेच अडकतो. निंगी घाबरून गेलेली असते आणि ती म्हणते, काय ग? काय म्हणालीस तू? तेव्हा कमळीचे डोळे पाणावतात. कमळी म्हणते, निंगी, मला हा चेहरा स्वप्नात दिसतो, लहानपणी आठवणीत दिसतो. आणि कमळी पुढे जाते. कमळी तडक पण थरथरत्या आवाजामध्ये म्हणत असते, साहेब, 1 मिनिट, मला तो फोटो आहे ना, तो पाहू देता का? तेव्हा कॉन्स्टेबल तिथे चिडतो. कॉन्स्टेबल म्हणतो, ए, हट बाजूला, हे पोलिसांचं काम आहे, तुझं नाही. कमळीची नजर फोटोवर जाते. कमळी म्हणते, प्लीज, फक्त एकदा, सर, प्लीज एकदा पाहू द्या ना. तेव्हा कॉन्स्टेबल तिच्यावरती झिटकारतो आणि कॉन्स्टेबल म्हणतो, नाही, आणि जास्त शहाणपणा करू नकोस, पुढे जा. तेव्हा कमळी मागे सरकते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. कमळी खाली वाकून पुन्हा कानातलं शोधायला लागते. पण तिचं लक्ष आता कानातल्यावर नाही, तर त्या फोटोवरती आहे. आणि अचानकच तिच्या हाताला काहीतरी लागतं आणि ती ते उचलते. कमळी शॉकमध्ये म्हणते, माझं कानातलं. निंगी आनंदाने आणि निंगी म्हणते, सापडलं? चल आता पटकन बाहेर जाऊयात. तेव्हा कमळी हातात कानातलं घट्ट पकडते, पण तिचे डोळे अजूनही फोटोच्या दिशेनेच असतात. कमळी मनामध्ये म्हणत असते, हे कानातलं आईचं आणि तो फोटो, तो चेहरा, मग माझी आई कशी असेल, कुठे असेल आणि कोण आहे? तेव्हा कमळी आणि निंगी बाहेर निघतात. तेवढ्यातच कमळीची नजर अचानकच आतल्या बाजूला जाते. अन्नपूर्णा तक्रारीवरती सही करत असतात आणि कमळीचे पाय तिथेच थांबतात. अन्नपूर्णा वरती पाहते आणि दोघींचीही नजर तिथे भेटते. 1 सेकंद, दुसरा सेकंद आणि कमळीच्या चेहऱ्यावरती प्रश्न असतो. अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती शंका असते. राजन हे पाहतो की त्यांच्या चेहऱ्यावरती ताण वाढतो आणि राजन मनामध्ये विचार करतो, कमळी इथे? आणि आता जर तिला ह्या फोटोबद्दल काही कळलं तर सगळंच उलटं होऊन जाईल. कमळी बाहेर येते आणि निंगी तिला ओढून नेते आणि निंगी म्हणते, कमळी, चल ना गं, चल, इथे थांबायचं नाही. तेव्हा कमळी निघते, पण तिच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त तो फोटोच दिसत असतो. आणि पोलीस स्टेशनला बाहेर कामिनीची गाडी पण तिथे येऊन थांबते. कामिनी आत पाहते, तिच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं आणि कामिनी स्वतःशीच बोलत असते. अन्नपूर्णा तक्रार करते आणि म्हणजे आग लागलेली आहे तर आत्ता मजा येणार. आणि ती फोन उचलते आणि कामिनी फोनवरती बोलत असते, अनिका, ऐक, अन्नपूर्णा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि सरोजाचा फोटो दिलेला आहे. आता सावध राहायचंय हां. तेव्हा फोनवरती अनिकाचा श्वास अडकतो. अनिका घाबरून म्हणत असते, काय? काय म्हणते ग्रेनी आजी? सरोजाचा फोटो? म्हणजे सगळं उघड होईल का आता? तेव्हा कामिनी थंड हसते आणि म्हणते, उघड होण्याआधी आपण पुन्हा एक खेळ खेळायचा आहे. आणि तो खेळ कोणता आहे तो आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळणार आहे. पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.